मित्रांनो, काल झालेल्या अर्थसंकल्पामुळे असं सांगण्यात येत आहे की सोयाबीनचे बाजारभाव हे वाढू शकतील. अर्थसंकल्पाचा काल जे अर्थसंकल्प सादर केला गेला निर्मला सीतारामन यांनी, तर त्यानुसार सोयाबीनचे भाव वाढू शकतील असा अंदाज दाखवण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली, वाशिम आणि अकोला या तीन जिल्ह्यातील बाजार समित्याचे सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हिंगोली जिल्ह्याच्या बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव बघूया. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आवक आलेली आहे 600 क्विंटल एवढी आणि 4,425 हा जास्तीत जास्त दर ठरलेला आहे. आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर 4,237 एवढा ठरलेला आहे. म्हणजे चांगलं सोयाबीन असेल तर 4,425 आणि मीडियम प्रमाणात असेल तर 4,237. त्यानंतर वाशिम जिल्ह्याविषयी बाजार समितीविषयी माहिती घेऊया. तर आवक आली आहे 3,000 क्विंटल. त्यानंतर जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर 4,365 एवढा आहे. आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर 4,300 एवढा आहे. म्हणजे चांगलं सोयाबीन 4300च्या जवळपास, 4350च्या जवळपास चाललं आहे. आणि मीडियम सोयाबीन 4300च्या जवळपास, म्हणजे 50 रुपयाचा फरक आहे जवळपास. त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्हा. तर अकोला जिल्ह्यात आवक आलेली आहे 2,522 एवढी आणि जास्तीत जास्त दर बघायचं झालं 4,350 एवढा आहे. आणि कमीत कमी दर बघायचं झालं, म्हणजे सर्वसाधारण दर बघायचं झालं तर 4,290 एवढा आहे. तर काय नाही मित्रांनो, जवळपास 60 रुपयाचा फरक पडत आहे बाजार समित्यामध्ये, चांगल्या सोयाबीनमध्ये आणि सर्वसाधारण सोयाबीनमध्ये. त्यानंतर परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेऊया. तर परभणी जिल्ह्यात आवक आली आहे 280 क्विंटल आणि जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर 4,450 एवढा आहे, 4,450. आणि सर्वसाधारण दर बघायचं झालं तर 4,400. परभणी बाजार समितीमध्ये फक्त आणि फक्त 50 रुपयाचा फरक पडला आहे चांगल्या सोयाबीनमध्ये आणि सर्वसाधारण सोयाबीनमध्ये. तर हे होते 4 जिल्ह्याविषयी माहिती मित्रांनो, 4 बाजार समित्याविषयी माहिती. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.